लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। तरसाळी येथे विजेचा जबर धक्का लागून युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे घरावरील पत्र्याच्या शेडची साफसफाई करत असताना उच्च दाबाच्या वीजवाहिनीचा जोरदार धक्का लागून एका 39 वर्षीय युवक शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार तरसाळी येथील रहिवासी प्रवीण दत्तात्रय रौंदळ व 39 हे आपल्या घराची साफसफाई केल्यानंतर पत्र्याच्या शेडवर चढून साफसफाई करत होते। यावेळी घरालगतून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला। गंभीर जखमी झालेल्या प्रवीण रौंदळ यांना तातडीने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली। मनमिळावू आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या प्रवीण रौंदळ यांच्या अकाली निधनाने तरसाळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान घराजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीबाबत वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाने त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे एका युवकाला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस करत आहेत।